ज्ञानेश्वरी अध्याय 6. संजय धृतराष्ट्राला म्हणतो, राया श्रीकृष्ण आता जो सुंदर योगमार्ग सांगणार आहे तो ऐक. खरे तर ब्रह्मरसाचे हे पक्वान्न भगवंतांनी अर्जुनासाठीच तयार केले आहे, पण आपले दैव थोरावल्याने आपण पाहुणे होऊन अर्जुनाची पंगत साधणार आहोत. कारण कुठलेही कष्ट न घेता हे ज्ञान भोजन आपण सहज करणार आहोत. यावर धृतराष्ट्र म्हणाला, याविषयी तुला कोणी विचारले आहे? राजाच्या या बोलण्याने संजयला समजून आले की म्हाताऱ्याचे चित्त पुत्रप्रीतीने पूर्ण व्यापले गेले आहे. दुसरा कोणी असता तर असा सुंदर प्रसंग साधून येत आहे ते हे पाहून आनंदी झाला असता. स्वतः संजय मात्र कृष्णार्जुनाचा हा संवाद ऐकायला मिळणार म्हणून फार हर्षभरीत झाला आणि म्हणून मोठ्या आदरयुक्त वाणीने संजय त्या संवादाचा आशय आता सांगेल. 6व्या अध्यायातला हा संवाद अथांग विवेक सागर आहे. त्यात चर्चिलेला विषय आदी प्रकृतीचा आहे. जसे क्षीरसागरातून अमृत निघाले त्याप्रमाणे हा अध्याय संपन्न योगविद्येच्या भांडारातून निघाला आहे. वस्तुतः गीतेची खरी सुरुवात येथूनच आहे. मागील 4 अध्याय पहिल्यामध्ये तत्वज्ञान या रूपामध्ये गीता अशी काही नाही. हे जमिनीत पेरलेले बी आहे व ही गीता वेल 6व्यापासून अंकुरली आहे. मी ज्ञानदेव हा 6वा अध्याय सर्व साहित्य गुणांनी अलंकृत करून तुम्हाला सांगणार आहे. लक्ष देऊन ऐका. अहो माझे सहजचे उत्स्फूर्त बोल आपल्या बलाने परतत्वाला जिंकून आणणारे आहेत आणि तरीही त्या बोलांच्या ध्वनी लहरी नादब्रह्माच्या संगीत लहरीपेक्षा कोमल असणार आहेत. ते बोल जेव्हा श्रोत्यांच्या चित्तांत आपला आशय पोहोचवतील तेव्हा पंडितांची सभा सुद्धा तोंडात बोटे घालण्या इतकी आश्चर्यचकित होईल. त्या बोलांचे रसमाधुर्य श्रोत्यांच्या कानांना आनंद विणारे असले तरी श्रोत्यांना ते बोल आपण गुणगुणावे असे वाटेल. नाकांना माझे बोल सुगंधित वाटतील. हे बोल असे एक सुंदर शब्दचित्र रेखाटतील की श्रोत्यांच्या डोळ्यांतून अश्रू येतील आणि ते म्हणतील, अरे तू उभे केलेले हे शब्दचित्र म्हणजे सौंदर्याची खाणच आहे. जेव्हा माझे बोल वाक्य होईल आणि श्रोत्यांच्या चित्तात प्रवेश करील तेव्हा ते चित्त वाहवा वाहवा अशी शब्दांच्या बाहूंनी माझ्या बोलांना आलिंगन द्यावयास बाहेर धावेल. असा प्रकार होईल आणि एकटा सूर्य जसा जगाला प्रकाश देऊन आनंदवितो तसे माझे बोल श्रोत्यांच्या सर्व इंद्रियांना सुख देतील. पण माझ्या बोलांचे हे व्यापक सामर्थ्य ज्यांना शब्दाच्या धात्वर्थाचे सुयोग्य ज्ञान लाभले असेल त्यांना समजेल. त्यांना इतका आनंद होईल की त्यांना जणू चिंतामणी रत्न लाभलेसे वाटेल. मोक्षाचे पक्वान्न भरून मी ही ज्ञानपूर्ण ताटे वाढणार आहे ती जे निष्काम झाले आहेत त्यांच्यासाठीच आहेत. जो कोणी एका श्रवणेंद्रियाशिवाय बाकी 4 ज्ञानेंद्रियांना पूर्णपणे ताब्यात ठेवू शकेल त्यालाच हा लाभ घडेल. श्रोत्यांनी शब्दांच्या मुळाकडे जाऊन हा गीतार्थ समजून घ्यावा. त्यासाठी चित्तावर साठलेले पूर्व संस्कार काढून टाकावे आणि आनंददायी परतत्वाच्या राशीवर जाऊन बसावे. श्रोते हो, तुम्हीच या गीतार्थाचे अधिकारी आहात, कारण तुम्ही ऐहिक व पारलौकिक सुखाच्या इच्छा या गीतार्थावरून ओवाळून टाकल्या आहेत. तुम्ही ह्या गीताचंद्राचे चकोर आहात. तुमचे माझे प्रेम ध्यानात घ्या व माझे बोलणे कुठे कडवट झाले असेल तर ते दुर्लक्षित करा. आता भगवंत काय म्हणतात ते पाहू. वस्तुतः बुद्धीला कळावयास अवघड असल्याने ते शब्दामध्ये मांडता येणार नाही, पण श्री गुरूंच्या कृपेने ते अवघड कार्य मी करीन आणि जे अतिंद्रिय आहे ते बुद्धीच्या आटोक्यात आणील. कुशल खनिज शास्त्रज्ञाला सुद्धा सापडण्यास अवघड असते ते सोने. ज्याच्या हाती परीसमणी आहे त्याला अगदीच सोपे आहे. श्री निवृत्तीनाथ मला एखादा परीस लाभावा तसेच लाभले आहेत. मग मी अरूप अशा तत्वाला रूपामध्ये का आणू शकणार नाही? षडगुणांचे अधिपती व निरासक्तांचा सखा भगवंत म्हणतात, पार्था चित्त देऊन ऐक. कर्मसन्यासी व कर्मयोगी यांना तू भिन्न मानू नकोस. ही नावे जशी एकाच पुरुषाला एकापेक्षा अधिक नावाने ओळखतात तशी निराळी आहेत. पाणी 2 माठांमध्ये भरले तरी भिन्न आकारांच्या त्या घटात पाणी एकच असते. जो पुरुष फलांचा लोभ न करता कर्मे आचरतो त्याला जाणकार लोक योगी मानतात. स्वधर्माचरण करताना ज्या पुरुषाला ज्या कर्माचरणांचा मी करता आहे अशी जाणीवही नसते व जो फलाविषयी पूर्ण अनासक्त असतो तो पुरुष नुसता योगी नव्हे तर योगीश्वर होय. ज्याचे चित्त वासनारहित झाले नाही त्याने जरी कर्माचरणे टाकली तरी मी कर्माचरणे टाकली या भावनेचे ओझे तो वाहतच असतो. म्हणून स्वधर्म पालन व उदरनिर्वाह होत राहावा
यासाठी करावी लागणारी कार्ये जो पूर्ण निरीच्छ राहून आचरतो तोच योगी होय. सर्व शास्त्रे हेच तत्व सांगतात. ज्याने संकल्पातून जन्मणारी मी माझे ही भावना टाकली तोच योगी. आता कोणा एखाद्याला या योग पर्वताचे शिखर म्हणजे मोक्ष त्वरित गाठावा असे वाटत असले तर त्या साधकाने पुढील प्रमाणे वागावे. यमनियम हे या पर्वताचा पायथा आहे, तेच प्रथम यावे. मग वर चढण्यासाठी आसनाची पाऊलवाट पकडावी. अति अवघड असा प्राणायाम साधून त्या पाऊलवाटेने प्रत्याहाराचे पठार गाठावे. वैराग्य नसेल तर यापुढची वाटचाल बुद्धिवंतांनाही घसरगुंडीच होते. म्हणून दृढ वैराग्य जवळ असावे, म्हणजे प्रवास अर्ध्यावर सोडावा लागत नाही आणि धारणेपर्यंतची वाटचाल सहज होते. यापुढचा मुक्काम म्हणजे ध्यान. तेथे पोहोचले की साध्य लाभले. येथे साधकाचे मन स्वच्छ होते आणि आनंद मग्नतेच्या समाधीत ते राहू लागते. अशा पुरुषाची लक्षणे तुला आता सांगतो. त्याचे चित्त आत्मानंदाच्या मागच घरात राहते आणि बाहेरील देहभावांकडे ते फिरकतच नाही. सुखदुःखे त्याच्यावर काहीच परिणाम घडवू शकत नाही. तो असा उदासीन असल्याने त्याला कसलीही उत्सुकता उरत नाही. अरे पार्था, इंद्रिये आपापली कार्य आचरत असतात. त्या कार्यांमध्ये ज्या पुरुषाला मी करत आहे व मला हे फल पाहिजे असे भाव अस्थिर करीत नाही तोच योगी झाला. यावर अर्जुन म्हणतो, भगवंता, ही एवढी योग्यता त्याला कोण देतो? या प्रश्नाचे उत्तर देताना भगवंत हसत हसत म्हणतात, अरे तुझा प्रश्नच मोठ्या नवलाचा आहे. येथे कोणी कोणाला काहीच देत नाही. आता हे खरे की पुरुष मोहाच्या गादीवर गाढ अज्ञानाच्या निद्रेत असतो तेव्हा त्याला संसाराची सुखदुःखे, जन्म मरण इत्यादी स्वप्ने पडत असतात. पण तो पुरुष त्या झोपेतून अचानक जागा झाला की ते स्वप्न कुठले उरणार? नित्य असे जे परतत्व त्याची जाग त्या पुरुषाला आलेली असते. आता सांग, मुळात असत्य असलेल्या स्वप्नातल्या घोटाळ्यात जो सापडतो त्याचे अकल्याण त्यानेच केले असे नाही का? तोच पुरुष आपले कल्याण आपण स्वतःच अहंकाराचा नाश करून साधतो. ज्याची बुद्धी या सुंदर भासणाऱ्या देहामध्ये गुंतून राहते त्याचा वैरी तोच होतो. सर्वत्र आत्मतत्वच असताना बुद्धीला तसे न वाटणे हे चुकीचे आहे. आपण पडू या भीतीने एखादा पोपट जसा फिरत्या हलत्या नळीला आपणच घट्ट धरून ठेवतो तसे हे आहे. पण ज्याने सर्व इच्छांचा त्याग करून आपले चित्त स्वच्छ व शांत केले त्याला परतत्व लाभणारच, कारण ते त्याच्या चित्तातच असते. सोन्याचे कीट काढले की सोने स्वच्छ होते. ती स्वच्छता बाहेरूनच आणावी लागत नाही. तसे चित्ताने फलांची आशा व आपण फक्त देहच आहोत ही भावना हे दोन दोष काढून दिले की चित्ताला चित्तातल्याच आत्मतत्वाची जाण होऊ लागते. अशा पुरुषाला सुख दुःख कुठले उरणार? अरे ज्याला हा योग साधला त्याला इतरांना ज्ञानेंद्रियांनी भासणारे विश्व निरर्थक वाटते. त्याला सर्वत्र ज्ञान चैतन्य जाणवत असल्याने माती, दगड, सोने इत्यादी सर्व एकाच परतत्वाचे आविष्कार आहेत हे ज्ञान झालेले असते. म्हणून या सर्वांकडे तो समभावनेने पाहू शकतो. त्याला ना शत्रू, ना मित्र, ना बांधव, ना कोणी नीच व उच्च. सर्व काही परब्रह्मरूपी सोन्याचे घडलेले अलंकार आहेत हे त्याच्या बुद्धीने पक्के ग्रहण केलेले असते. त्याचे वर्तनही म्हणून सर्वांशी सम असते. अशा योगीश्वराशी भेट म्हणजे सर्वश्रेष्ठ तीर्थाचे स्नान घडण्यासारखे आहे. ही भेट भ्रांत पुरुषाच्या चित्तात ज्ञान लालसा उत्पन्न करते. हा श्रेष्ठ तीर्थ सदा आत्मतत्वांच्या जाणीवेतून बोलत असतो. म्हणून याचे जर अखंड चिंतन साधले तर चिंतकाला अंतर्मुख होता येते. याचे नुसते गुणवर्णन करीत राहिले तर तेही कल्याण करते. असला हा योगीश्वर सदा स्वतःच रमलेला असतो. मीच सर्व व सर्वत्र आहे ही भावना त्याच्या ठिकाणी दृढमूल असते. म्हणून त्याला कुठल्याच सजीव किंवा निर्जीव गोष्टींची अपेक्षा असत नाही. भगवंतांनी ज्या ज्ञानयुक्त पुरुषाची ही लक्षणे सांगितली ती कुणाची ते नीट कळत नाही. पण भगवंत ज्ञानवंताचे ज्ञान ज्ञानी यांचे राजे आहेत. त्यांच्या संकल्पाने सृष्टी आकारते. प्रणवाने ज्ञानयुक्त झालेले वेद भगवंताच्या गुणसमूहाचे वर्णन करू शकत नाही. चंद्र सूर्यांना भगवंतच प्रकाश देतात. त्यांच्या एकाही नावाचा संपूर्ण अर्थ सांगू म्हटले तर हा गगनाचा विस्तार अपुरा पडेल. मग त्यांच्या एखाद्या गुणाचे वर्णन कसे साधेल? असो, भगवंतांनी ज्ञानवंताचे गुणवर्णन असे मध्ये सोडले व ते आता दुसराच मुद्दा सुरू करणार आहे. मला असे वाटते की भगवंताच्या मनात कदाचित पुढील विचार
आला असावा. जर या ज्ञानवंतांचे वर्णन अधिक वेळ लांबविले तर हा अर्जुन बुद्धिमंत असल्याने तो नुसते वर्णन ऐकूनच ज्ञानवंत होऊन आत्मानंदात बुडून जाईल. तो अर्जुन म्हणून उरणार नाही. मग भगवंत दृढालिंगन कोणाला देणार? मन मोकळे करण्यासाठी कोणाशी बोलणार? दृष्टीला सुख व्हावे म्हणून प्रेमपूर्ण नजर कोणाकडे वळवणार? हा ज्ञानानंदी झाला तर माझा आणि याचा प्रेमभाव कलंकित होईल. श्रोते हो, तुम्हाला हे जरा विचित्र वाटेल, पण कृष्णाचे अर्जुन प्रेम असे सुंदर व विचित्र होते म्हणून अर्जुनाची स्तुती केली तर ती देवांनाच जास्त आवडेल. आपण पार्वती परमेश्वर, लक्ष्मी नारायण, सीताराम असेच म्हणतो, कारण त्या त्या स्त्री देवता आपापल्या इष्ट ईश्वराला प्रिय असतात. त्याप्रमाणे अमूर्त असे परतत्व या अर्जुनासाठीच मूर्त झाले आहे. पूर्णावतारी कृष्णाला या अर्जुनाच्या प्रीतीचे एवढे विचित्र आकर्षण आहे. इकडे श्रोते डोलू लागले. त्यामुळे ज्ञानदेवांना श्रोत्यांचे मनोभाव उमजून आले. श्रोत्यांना वाटले की ज्ञानदेवाचे बोल किती हृदयस्पर्शी आहेत हो. कानांना तर प्रत्यक्ष नादब्रह्माच्या संगीतापेक्षा गोड वाटत आहेत. ह्याची ही देशी बोली किती सुंदर आणि नवलाची आहे. खरोखर बोल असे असावेत. अहो, याच्या या साहित्याच्या आकाशात उगवणारे हे शब्द असे सुंदर आहेत की ते जणू चांदणेच फैलावित आहे. या चांदण्यात गीतेच्या श्लोककुमुदिनी विकसत आहे. त्यांच्यातला अर्थरूपी मकरंद ओसंडून वाहत आहे. याचे हे सुखविणारे अर्थ इतके प्रभावी आहेत की ज्यांना ज्ञानाची आवड नाही त्यांच्या चित्तात ज्ञान लालसा उत्पन्न करवितील. हे ध्यानात घेऊन ज्ञानदेव पुढे बोलू लागले. श्रोते हो, ध्यान द्या. या श्रीकृष्णाला माता देवकीने जन्म दिला. यशोदामाईने याचे पालन पोषण केले हे खरे, पण याचा जन्म पांडवासाठीच झाला असे म्हटले पाहिजे. कारण याची काहीही सेवा न करता, काहीही कष्ट न घेता याचा खरा उपयोग पांडवांनाच झाला. ते कसे ते ऐका. अर्जुन देवांना म्हणतो, देवा, ही संत लक्षणे माझ्या मनाला नीट ग्रहण करता आली नाहीत. मी तसा मंद आहे, पण तुम्ही नीट सांगितले तर मला कळेल. ही चिन्हे ऐकून मला तसे व्हावे असे वाटू लागले आहे. यावर भगवंत म्हणाले, ठीक आहे. अहो, या श्रीकृष्णाने ज्याला आपले मानले त्याची कुठलीच इच्छा अपुरी उरणार नाही. हजारो जन्मांचे कष्ट घेऊनही याची भेट इंद्रादिकांना दुर्लभ आहे. तो श्रीकृष्ण या अर्जुनाच्या इतका अधीन आहे की अर्जुनाची इच्छा पुरी करावयास लागणारा विलंब श्रीकृष्णाला सहन होत नाही. पहा, भगवंत बोलू लागले. अर्जुना, ज्या मार्गाने गेले म्हणजे संत होता येते त्या मार्गाचे वर्णन करतो. ते नीट ऐक. या मार्गाची सुरुवात कार्य करण्यापासून होते, पण जे फळ लागते ते मोक्षमय असते. निवृत्ती अतीव चिंतन मग्न राहिल्याने योगी जनांना या पाऊल वाटेचे उत्स्फूर्त ज्ञान झाले. तेव्हा त्यांनी इतर गोंधळविणारे मार्ग सोडून सरळ आत्मतत्वाकडे घेऊन जाणारी ही पाऊलवाट स्वीकारली. हा मार्ग नीट समजला की साधक तहानभूक विसरतो आणि त्वरित वाटचाल करू लागतो. अजूनही महान योगी या वाटेचा प्रवास करीत आहे. याची विशेषता म्हणजे वाटचाल सुरू असताना मरण आले तरी योगी स्वर्ग गाठतो. झालेली वाटचाल फुकट जात नाही. श्रीकृष्ण पुढे सांगतात, अरे, या मार्गाचा उपयोग त्याचा अभ्यास करणाऱ्यालाच होतो, कारण अभ्यास म्हणजेच वाटचाल होय. तेव्हा अभ्यासासाठी एखादे योग्य स्थान शोधावे, जेथे वर्दळ असणार नाही असे एखादे शिवालय वा मठ बघावा. तेथे वृक्षांची सावली असावी, स्वच्छ पाणी वाहत असलेले निर्झर असावे, वारा फार जोरात वाहत नसावा, श्वापदे जवळ येऊ नयेत इतकी सुरक्षितता असावी, स्थान शक्य तितके निशब्द व शांत असावे, पक्ष्यांपैकी एखाद दुसरा मोर, क्वचित हंस, एखादे वेळी शुक आले तरी चालतील अशा मठामध्ये यावे वा शिवालयात आसन रचावे. तळात दर्भांकुर, त्यावर हरिणाचे कातडे व कातड्याच्या मध्यावर वस्त्राची घडी ठेवावी. नंतर आसनावर बसण्याआधी श्री गुरूंचे प्रीतीने चिंतन करावे. त्याने मन व बुद्धी यांचे ऐक्य होईल. हे ऐक्य साधले की आसनावर बसावे. आता देहाची रचना कशी ठेवावी ते सांगतो. मांड्या एकमेकांपासून शक्य तितक्या दूर ठेवाव्या. वृषण व गुदद्वार यांच्यामध्ये 4 बोट लांब एवढी शिवण असते. दोन्ही बाजूंना 1.5 बोटे अंतर सोडून मधल्या जागी उजव्या पायाची टाच जोराने दाबून धरावी आणि डाव्या पायाचा तळवा उजव्या तळव्यावर ठेवावा. पावलांचे घोटे असे ठेवावे की शरीराचा सारा भार घोट्यांवर येईल आणि पाठीचा कणा त्या घोट्यांवर ताठ राहील. मग दोन्ही हातांचे तळवे डाव्या पावलावर स्थिर ठेवावे. या रचनेला मूळबंद किंवा वज्रासन असेही म्हणतात. हा साधला की अपान वायूची खालती जाण्याची गती अडते आणि तो वर पोटात सरकू लागतो. हातांच्या रचनेचे खांदे उंचावतात आणि मस्तक दृढ होते.
डोळ्यांच्या पापण्या मिटू लागतात, पण पूर्ण मिटत नाहीत. तर दृष्टी नाकाच्या टोकापाशी जाऊन तेथे स्थिर होते. हनुवटी हळूहळू खाली जाते आणि गळ्याची घंटिका दिसेनासे होते. असे झाले की देहावर जालंधर बंधात गेला असे म्हणतात. नंतर पोट मागे ढकलले जाते, पण बेंबीची जागा उंचावते. त्यामुळे स्वाधिष्ठान चक्रावर ताण पडतो. त्याला ओडियाना बंध म्हणतात. हा बंध साधला की मन निश्चल होते, एका आनंदावस्था येते. साधकाला तहान भूक या पीडा होत नाहीत. मूळ बंधाने मागे फिरलेला अपान वायू पोटातली लहानपणापासून साठून राहिलेली घाण रिचवून टाकतो. त्यांचे हे कार्य सुरू असताना व्याधी भेडसावतात, पण साधकाने घाबरू नये. तो कोंडलेला अपान वायूच त्या व्याधींना दूर करतो. त्या वायूचे पृथ्वी तत्व व जलतत्व यांचे ऐक्य साधण्याचे कार्य देहामध्ये चालू असते. म्हणून साधकाला असा त्रास होतो व तो दूरही होतो. इकडे वज्रासनामुळे देहात उष्णता तयार होत असते. त्याने 3.5 वेढे घालून झोपी गेलेला कुंडलिनी सर्पिन जागी होऊ लागते. ही अतिशय तेजस्वी असते. पिवळी नागिन केशराने नहावी तशी ती असते. झोपेतून उठवल्याने ती जरा चिडलेली असते. शिवाय ती खूप दिवसांची भुकेलेली असते. ती भूक भागवण्यासाठी ती देहाचे सारे मांसल भाग खाते व 7ही धातू प्राशन करून आपली तहान शमविते. आधार चक्रावरील आपले स्थान न सोडताच ती हे सर्व करते. असे झाले की प्राण व अपान वायू एक होऊ पाहतात. तसे झाले तर योगी मरेल, पण कुंडलिनी तसे होऊ देत नाही. जड व जलतत्वे खाऊन टाकल्यावर कुंडलिनी तृप्त होते आणि ढेकरा देऊ लागते. त्या ढेकरातून जे विष बाहेर पडते त्यामुळे साधकाची अक्षम झालेली इंद्रिये पुन्हा शक्ती धारण करू लागतात. इकडे संतुष्ट झालेली जगदंबा कुंडलिनी सुषुम्नतेचे तोंडापाशी येते. यावेळी योग्याचे श्वासोश्वास जाणवतही नाहीत. प्राणवायू केवळ नाकातच उरतो आणि देहाची चैतन्य शक्ती माता कुंडलिनीच्या बरोबर सुषुम्नेत प्रवेश करते. हे होत असताना मस्तकातले चंद्रामृताचे तळे पाझरून ते अमृत कुंडलिनीच्या तोंडात पडू लागते. म्हणून अस्थिपंजर झालेला योग्याचा देह तेजपुंज होऊ लागतो. त्याची कांती केशरासारखी होते. असे वाटते की तो रत्नबीजाला फुटलेला कुंभच आहे. यावेळी यम सुद्धा त्या योग्याला भीतो. योग्याचे वृद्धत्व मागे फिरते. आलेले तारुण्य निघून जाते आणि लोपलेले बालपण योग्यांच्या देहावर दिसू लागते. त्याची नखे हिऱ्यासारखी होतात. रत्नांच्या 2 ओळी एकमेकाजवळ ठेवाव्या असे दात चमकू लागतात. देहावरचे केसही माणिकाच्या कण्यांप्रमाणे चकाकतात. हातापायाचे तळवे लाल कमळासारखे होतात. डोळे अर्धेच उघडे राहतात, पण आतली दृष्टी आकाशातल्या सूर्यासारखी तेजस्वी होते. योग्याचा देह असा सोन्यासारखा दिसत असला तरी तो वायूचाच उरल्या असल्याने हलका होतो. यावेळी सर्व सिद्धी त्याच्या सेवेला हजर होतात, पण योग्याला त्या सिद्धींची काहीच किंमत नसते. इकडे प्राण चैतन्याला हाताशी धरून कुंडलिनी सुषुम्नेच्या मार्गाने वर चढत असते. यावेळी योग्याला अनाहत ध्वनी ऐकू येतो. त्याच वेळी सहस्त्रार कमळ अधिक फुलू लागते. त्या कमळामध्ये शिवतत्व असते. हृदयाकाशात आलेली कुंडलिनी आपली तेजाची सामग्री त्या शिवतत्वाला नजराणा म्हणून अर्पण करते. नंतर ती केवळ प्राणमय चैतन्य या रूपात उरते. या स्थितीत योग्याला स्वतःचे असे काही उरत नाही. ज्ञानदेव म्हणतात, देहाला येऊन देह हेच साधन वापरून पुन्हा देह धारण करावाच लागणार नाही. असा हा नाथपंथी योग आहे. भगवंतांना तोच सांगवायचा आहे. मी भगवंताचे बोल अधिक मोकळे करून सांगितले एवढेच. असो, भगवंत म्हणतात, आता योगी आकाशगामी होतो व तो पाण्यावरूनही चालू शकतो. हा मोठा चमत्कार आहे. वायुतत्व झालेला योगी वायूच्या धर्माप्रमाणे आकाश तत्वाशी आता एकरूप होऊ लागतो. कारण जगदंबा कुंडलिनी प्रणवाच्या पाठीवर पाय देऊन ब्रह्मस्थानी असलेल्या शिवतत्वाला ती आपल्या बाह्या पसरून आलिंगन द्यावयास सिद्ध होऊ लागते. तिने आलिंगन दिले म्हणजे योग्याने जीवशिव ऐक्य साधले. तो परब्रह्ममय झाला. या ऐक्याचे वर्णन शब्दातीत आहे. याविषयी बोलता येत नाही व कोणालाही ऐकता येत नाही. विशाल दैवयोगाने ते अनुभवता येते. या परम तत्वापासूनच महाभूते निघतात आणि ते तत्व मीच होय. भक्तांच्या प्रीतीने व त्यांच्या रक्षणासाठी मी येथूनच मानवी अवतार घेत असतो. अरे, जे पुरुष मी वर सांगितलेल्या मार्गाची वाटचाल करतात ते शेवटी माझ्याच ठिकाणी येऊन पोहोचतात. यावर अर्जुन म्हणतो, महाराज, तुम्ही म्हणालात ते ठीकच आहे. तुम्ही सांगत असतानाच मला त्या बोलांचे आकलन होत होते.
पण मार्ग समजला म्हणजे कोणालाही जमेल अशी ही साधना आहे का? आचरण करण्यासाठी काही योग्यता किंवा अधिकार असला पाहिजे असे नाही का? यावर भगवंताचे उत्तर असे, अरे, योग्यता असल्या वाचून या जगात काहीतरी लाभते का सांग? जो खरा विरक्त आहे, ज्याने आपल्या देहाला यमनियमांनी बांधून ठेवले आहे, तोच या मार्गाचा अधिकारी आहे. ज्याचे वर्तन अनियमित आहे, तो कशाचाच अधिकारी असत नाही. जो खादाड झोपाळू असतो, त्याला या मार्गाचा अधिकार नसतो. हट्टाने जो तहान भूक मारतो, योग्य आहार निद्रा घेत नाही, तोही अधिकारी नाही. म्हणून विषयासक्त असणारा व त्यांचा पूर्ण निरोध करणारा दोघेही या योग मार्गाचे अनाधिकारी होत. उचित आहार घेणारा, जागरण न करणारा, अति झोप न घेणारा, माफक बोलणारा, आवेशाने न चालणारा असा जो असेल त्याला हा अधिकार आहे. त्याने धातू साम्य राहते आणि देह आनंदी राहतो. असे आचरण हाही एक योगच आहे. याच्या अभ्यासानेही आत्मलाभ होतो. जो देववान पुरुष असे आचरण ठेवू शकतो त्यालाही अंतिम मोक्ष लाभतो. हे सर्व ठीक आहे, पण अर्जुना, मला एक सांग, तू अभ्यास करावयास भीत आहेस का? तसा विचार करू नको. पुरुषाची इंद्रिये त्याला अभ्यास म्हणजे बागुल बोवा आहे असे उगीच भासवीत असतात, आणि ती जी कल्याण करणारी गोष्ट आहे ती प्रथम अवघड व त्रासदायक वाटते. खरे तर या योगासारखे दुसरे काही सोपे नाही. तू जर चित्तात दृढ धैर्य धारण करशील तर या इंद्रियाचा विरोध होईल. चित्त एकदा बाह्य वस्तूंकडून अंतरात वाळले की आपणच आत्मतत्वाचा आहो याचा त्याला अनुभव येतो व ते आनंदी राहते. पुढे पुढे ते देहभावाच्या अतीत होते. नंतर त्या चित्ताला बाह्य जगातून होणारा कुठलाही आघात दुःखी वा सुखी करू शकत नाही. जे चित्त बाह्य जगाकडे भेदभावनेने पाहते ते भेदाच्या खोड्यामध्ये अडकते. अभ्यासी पुरुषाचे चित्त या खोड्यामधून सुटू शकते आणि संकल्परहित होऊन वैराग्य स्वीकारते. मग त्या पुरुषाची मनोबुद्धी शांत होऊन आत्मभवनात राहते. परब्रह्म प्राप्तीचा आणखी एक सोपा मार्ग आहे. तो म्हणजे शारीरिक क्रियांचे आचरण दृढ निश्चयाने हळूहळू कमी करणे. या निश्चयाचे कडक पालन करावयाचे, कोणाचीही व कसलीही भीड धरावयाची नाही. या नित्य कमी होत राहणाऱ्या आचरणाचेही चित्त स्थिर होते, आणि ते स्थिर होत नाही असे दिसले तर ते जिकडे जात असेल तिकडे त्याला जबरदस्तीने हाकलावे. एवढी खबरदारी घ्यावी की चित्तामागे इंद्रियांना जाऊ देऊ नये. विचारांच्या मागे येऊन देहकृती करत नाही हे लक्षात आले की चित्त आपोआपच स्थिर होईल. मग ते हळूहळू आत्मसुख अनुभवी लागेल. हेही तुला अवघड वाटत असेल तर सर्व विश्व हे ईश्वर तत्वाचा पसारा आहे, हा भाव तू बुद्धीने घट्ट पकडून ठेव. अर्थात मग चित्त कुठेही गेले तरी ते ईश्वर तत्वाशी संयोग पावत आहे असे तुला समजेल. हे साधले म्हणजे शुभाशुभ कर्मे वा सुखदुःखे उरणार नाहीत. कारण जे जे होत असते ते ईश्वर तत्वाचे प्रकटीकरण आहे असा भाव बुद्धीने पकडलेला असतो. या वर्तनानेही आत्मसुख लाभते. यावर अर्जुनाने विचारले, देवा, तुम्ही सांगता ते सर्व पटते, पण हे मन मोठे चंचल आहे, ते ताव्यामध्ये आणता येत नाही. बुद्धीला घोटाळ्यात पाडून ती विवेकी पुरुषांना सुद्धा निश्चयी राहू देत नाही. मग निश्चल झाले नाही तर 20पैकी 20 हिश्यांनी पुरुषाला आत्मलाभ होणार नाही. अर्जुनाच्या या विचारांशी भगवंत सहमत झाले आणि म्हणाले, हे चंचल मन विरक्तीच काबूत आणू शकते. यापेक्षा तू असे म्हण की तुला अभ्यास अवघड वाटत आहे आणि विरक्ती भावना साधेल का नाही ही कल्पना तुला भेडसावीत आहे. पण हे ध्यानात ठेव की अभ्यासात काहीच दुष्कर नसते. अभ्यासाने सर्व साध्य होते. यावर अर्जुन म्हणतो, भगवंत म्हणाले ते बरोबर आहे. अर्जुनाच्या ध्यानात हे आले असावे की दृढ अभ्यासानेच तो श्रेष्ठ व उच्च धनुर्धर झाला. पण माझी आणखी एक शंका आहे, ती अशी, विरक्तीपूर्ण अभ्यासी पुरुष आपले ध्येय गाठण्याआधी कालवश झाला तर त्याचे पुढे काय होते? यावर भगवंतांनी फारच सुंदर उत्तर दिले. ते म्हणाले, अर्जुना, ज्याची आत्मानंदावर निष्ठा असते तो मोक्ष मिळवणारच. तो वाटचाल करत असताना कालवश झाला तर त्याला स्वर्गामध्ये जे तेथील देवतांनाही लाभत नाही ते सुखलाभ होतात. कंटाळा येईपर्यंत तो तिथे राहू शकतो. जन्म घ्यावासा वाटले की त्याला इष्ट असलेल्या कुलामध्ये तो जन्म घेतो. ती कुले विवेकवंतांची अथवा ज्ञानवंताची अथवा नित्यव्रते तपे आचरणांची असतात. त्या कुलांतील स्त्रिया माता लक्ष्मी अथवा जननी पार्वती प्रमाणे सदा वंदनीयच असतात. मातेच्या उदरात देहरूप होत असतानाच त्याला ज्ञानलाभ होत असतो.
जन्मल्यानंतर बाल वयात असतानाच सर्वज्ञता येऊन त्याच्याशी विवाह करते. सर्वज्ञतेचा तो स्वामी झाला की सर्व शास्त्रे त्याच्या जिभेवर येऊन नाचू लागतात. मागल्या जन्मीचा देह टाकताना असलेली त्याची बुद्धी या नव्या जन्मी अधिक तीव्र व मूलग्राही होते. कुठल्याही विषयाच्या ज्ञानाकडे त्याची बुद्धी कोणाच्याही मदती वाचून जाते. अरे हे काहीच नाही, अभ्यास व वैराग्य ही भावना याचा शोध घेत येऊन त्याच्या ठिकाणी राहतात. शांत स्थिती त्याच्या मागे लागते. तो योगपीठाचा भैरव होतो. थोडक्यात म्हणजे तो आत्मसिद्धीच्या तीरावर येऊन उभा केला जातो. तेथे तो इंद्रियातील निखळ आनंदात असतो आणि नंतर ब्रह्ममय होतो. ही स्थिती लाभावी म्हणून साधक विविध तपे व्रते आचरित असतात. कोणी ज्ञानयोगी होतो तर कोणी कर्मयोगी, पण सर्व साधकांचे ध्येय ही अवस्था साधणे एवढे एकच असते. असा हा योगी देवांनाही देवासारखा वाटतो. तो माझे चैतन्य होय, म्हणजे खरोखर मी देह असतो व तो माझ्या देहाची चेतना होय. त्याच्या माझ्या या अशा प्रेममय अवस्थेचे वर्णन करता येणार नाही. भगवंताचे हे बोल ऐकल्यानंतर अर्जुनाला वाटू लागले की याविषयी आपल्याला आणखी काही कळावे. तो तसे काही न बोलता श्रीकृष्णांना पार्थाच्या मनीचा भाव कळाला आणि याविषयी आता बोलावयाचे म्हणून भगवंतांनाच आनंद झाला. भगवंत आता जे सांगतील त्यात ज्ञानाची बीजे असतील. ती बीजे श्री निवृत्तीनाथांच्या कृपाप्रसादाने समर्थ होऊन मी ज्ञानदेव आता तुम्हा श्रोत्यांच्या चित्तामध्ये पेरणार आहे. तुम्हा चतुरांची चित्ते आतापर्यंतच्या शब्दवर्षावांनी द्रवित होऊन जणू बागेतले वाफेत झाले आहेत. पण तरीही त्या बीजांचे सुंदर पीक यावे म्हणून तुम्ही अवदान द्या. माझे बोल बुद्धीने पारखून घ्या. ते तुम्हाला नक्कीच सुखावतील आणि तुमचे कल्याणही करतील. कारण श्रीकृष्णांनी अर्जुनासाठी सुंदर शब्दांमध्ये जे ज्ञान मांडले तेच ज्ञान मी ज्ञानदेव तुम्हाला आनंदवील अशा ओवी बंधनात गाऊन दाखविणार आहे.